श्रीगोंदा तालुक्यामधील कवठे आणि गार येथील भीमा नदी पात्रात दौंड येथील वाळू तस्कर फायबर बोटीद्वारे राजरोसपणे दिवसरात्र अवैध वाळू उपसा करत असल्याबाबतच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या होत्या आणि त्यानंतर पोलीस पथकासह मुंडे यांनी भीमा नदी पात्रामध्ये कारवाई केली। या कारवाईसाठी त्यांनी गार ग्रामपंचायतीची बोट वापरली। ही बोट गार ते दौंड येथे नदीवर पूल नसल्यामुळे गावातील 5वी ते 12वी पर्यंतच्या सुमारे 50 विद्यार्थ्यांना दौंड येथील विद्यालय आणि महाविद्यालयात जाण्या येण्यासाठी वापरली जात होती। पोलिसांनी वाळू तस्करांच्या बोटी उद्ध्वस्त केल्यामुळे वाळू तस्करांनी देखील कारवाई करण्यासाठी त्यांनी आणलेली बोट जाळून टाकली। त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत असून विद्यार्थी गेली 3 दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालयात येऊन शाळेमध्ये जाण्यासाठी होडी देता का होडी अशी मागणी करत आहेत, परंतु ग्रामसेवक अथवा सरपंच तोंडातून एक भ्र शब्द काढायला तयार नसून मूग गिळून गप्प आहेत। श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये या घटनेला 3 दिवस उलटूनही अद्याप कसल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे। गार ग्रामपंचायतचे सरपंच योगेश मगर आणि ग्रामसेवक मांढरे यांनी वाळू तस्करांनी जाळलेल्या ग्रामपंचायतीच्या बोटीबाबत रीतसर तक्रार दाखल न करण्यामागचं नेमकं कारण काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे। तर या प्रसंगी येथील विद्यार्थ्यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। मी संत तुकडोजी शाळेत शिकत आहे। मी आता 7वीत आहे। आमचं येण्या जाण्याचं साधन होडी आहे। काल होडी वाळूवाल्यांनी जाळली आहे, तर आम्हाला येण्या जाण्याची सोय मिळाली नाही। घरच्यांनी तरी किती दिवस सोडायचं आम्हाला, म्हणून आम्ही सरकारकडे एक होडी मागत आहे। वाळूकरांनी आमची होडी जाळल्यामुळे आम्हाला इकडे जाऊन शाळेत जाण्यासाठी गैरसोय झालेली आहे। आम्ही सकाळपासून ग्रामपंचायतमध्ये 1.5-2 तास नदीला ग्रामपंचायतमध्ये किती वेळ बसलेलो, तरी एक सुद्धा अधिकारी इथं येऊन म्हणले नाही की काय झालं काय। आमचे अख्खे तास बुडलेले आहेत शाळेत। आमची तोंडी परीक्षा चालू आहे, आमची परीक्षा सुद्धा बुडली, तोंडी परीक्षा। मी आता 11वी कॉमर्समध्ये शिकत आहे। मी इथून मागे 5-6 वर्ष झालं शेजो शाळेत शिकते। जाण्या येण्याची साधन म्हणजे होडीच होती, पण आता 2-3 दिवसापूर्वी जी वाळूवाली होती ना, त्यांनी ती बोट जाळल्यामुळे आमचा येण्या जाण्याचा प्रश्नच निर्माण झाला आहे। तरी परीक्षा ऐनवेळेस परीक्षेच्याच वेळेस हे सगळं घडल्यामुळे जाण्या येण्याची सोय खूपच गैरसोय झालेली आहे। इकडून किती दिवस सोडणार, घरचे पालक तरी किती दिवस आमचे हाल। त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये आम्ही सकाळपासूनच बसून आहे। इथं कोणीही अधिकारी इथे आलेले नाहीत, तरी याची दक्षता सगळ्यांनीच घ्यावी। पोरांचे सगळ्यांचेच हाल होतात। न्यूज रिपोर्टर सुजित गायकवाड, एस9 मीडिया, श्रीगोंदा।